पुरोगामी टीव्ही न्यूज, महाराष्ट्राचं आपल्या हक्काचं मराठी चॅनल। सुशिक्षित बेरोजगारांनी आपल्या हाताला काम मिळालं पाहिजे, प्रत्येक घरातून एक नोकरीवर असला पाहिजे, या भूमिकेतून हायकोर्टाकडे रीतसर मागणी केली। शासनाकडे अनेकदा आंदोलनं झालेत, अनेकदा आत्मघाती हल्ले सुद्धा करण्याचे प्रयत्न झालेत, परंतु अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही। आता हायकोर्टाच्या माध्यमातून 15 दिवसाची मुदत शासनाला मागितली आहे, त्या माध्यमातून तो प्रश्न लवकर सुटावा। हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातूनच लक्षवेधी सूचना मांडलीत। लोअर वर्धाच्या ज्या ज्या समस्या होत्या त्या समस्याचं निराकरण झालं पाहिजे, या भूमिकेतूनच 19 गाव बुडी क्षेत्रात गेल्यानंतर अर्धवट पुनर्वसन झालेलं आहे। 18 नागरी सुविधा अर्धवट झालेल्या आहेत, त्या पूर्णत्वात जाण्याच्या दृष्टीनं 35 कोटीची मागणी केली। ती मान्य मंत्री गिरीशजी महाजन यांनी मान्य केली। सुशिक्षित रोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, या भूमिकेतून सुद्धा त्यांनी एक बैठक लावण्याचं आश्वासन दिलं। तोही प्रश्न निकाली निघाल अशा आश्वासनाच्या भरोशावरच ही लक्षवेधी संपलेली आहेत आणि सर्व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल, या भूमिकेतूनच ही लक्षवेधी महत्वाची होती आणि त्याचा निश्चितच सदुपयोग होण्याचा मार्ग आता सुकर झालेला आहे। अनेक वर्षापासून हायकोर्टामध्ये BIDC मोबदल्याच्या संदर्भात गेलीत। 17 जिल्हा सत्र न्यायालयाचा जो निकाल होता तोच प्रकल्पग्रस्तांना मान्य आहे, तो त्यांना द्यावा, त्याच आधारावर त्यांना हे वाढीव किंमत मिळावी, ही भूमिका सुद्धा त्या ठिकाणी मांडण्यात आली, तेही सुद्धा मान्य झालेली आहे। साधारणतः प्रकल्पग्रस्त